नमस्कार रसिक हो, शब्दांचं घर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रसिक हो, माणसाचं आयुष्य दोन भागात विभागलं असतं. एक असतं त्याचं स्वतःसाठी आणि एक बाहेरच्या जगासाठी, हो की नाही? बाहेरून बघितलं तर मी सगळ्यांची आहे, पिल्लूची आई, नवऱ्याची बायको, घराची कारभारीण. पण माझ्या आत एक असं संपूर्ण विश्व दडलंय जिथे मी फक्त माझी आहे, जिथे जगाचा कोलाहल, नात्यातले हेवे दावे पोहोचत नाही. तिथे मी मोकळ्या श्वासांनी जगते, स्वतःच्याच धुंदीत अल्लडपणे बागडते, मन भरून जगते. कारण तिथल्या माझ्या अस्तित्वावरच माझं हसणं आणि माझं जगणं अवलंबून आहे. नेणिवांच्या जगात, जाणीवांच्या पल्ल्याड नेणिवांच्या जगात, जाणीवांच्या पल्ल्याड नेणिवांच्या जगात अगदी निवांत जगत असते मी. मनाच्या एका कोपऱ्यात स्वतःच्याच धुंदीत अल्लडपणे बागडत असते मी. पिल्लूचं आवरणं, नवरोबाला सावरणं, सासू सासऱ्यांचं पथ्यपाणी, कामवालीची रडगाणी, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक पाणी, सगळं करत असते मी. मान अपमान, हेवे दावे, जगरहाटीतील कोलाहल सारे, बाह्य जगातील दूषित वारे आत पोहोचू देत नाही मी. टीव्ही पेपर मधल्या बातम्या, सोशल मीडियावरील टीका टिप्पण्या, मैत्रिणींचा नट्टापट्टा, शेजारणींच्या गप्पा टप्पा बघत असते, ऐकत असते, वर दादही देत असते मी. पण या जगाचा त्या जगाशी काहीही संबंध नसतो. या जगाचा त्या जगाशी काहीही संबंध नसतो. बाह्य जगातील ताणतणावांचा आतल्या मला गंध नसतो. आतल्या मोकळ्या श्वासांवरच माझं हसणं टिकून आहे. आतल्या मोकळ्या श्वासांवरच माझं हसणं टिकून आहे. तिथल्या माझ्या अस्तित्वावरच माझं जगणं अजून आहे, माझं जगणं अजून आहे.